कि नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा है वो कर देंगे। आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते, संवाद असतो लोकशाहीमध्ये, आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे। आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे, या देशातलं संविधान हे धोक्यात आहे। आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलतायत ते योग्य आहे। या देशातलं संविधान धोक्यात आहे, या देशातली लोकशाही धोक्यात आहे, या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे, मध्यमवर्गीय धोक्यात आहे, त्याची फसवणूक होते आहे आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे। त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला। त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना 4 जागांची ऑफर दिलेली आहे। त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे। आंबेडकरी जनता, वंचित जनता ही एका विचारानं आज या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभी आहे। त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात 400 पारचा नारा देऊन, अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता, वंचित जनता ही सहाय्य करणार नाही। आणि प्रकाश आंबेडकरजी, बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराचे असल्यामुळे ते महाविकास आघाडीबरोबर राहतील। विधान परिषद आमदार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आमशा पाडवी यांना जेव्हा विधान परिषदेत तिकीट दिलं तेव्हा खरं तर उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं, कुठे नाराजी होती की त्यांना विधान परिषद, असं म्हणजे नाराजी ओढून उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिलं होतं। मात्र माननीय उद्धव साहेबांनी अनेकदा अशा तळागाळातल्या आदिवासी किंवा इतर कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला। कधी कोणाला आमदार केलं, कधी खासदार केलं, कधी महामंडळ दिली। मला आमशा पाडवी यांच्याविषयी फार माहीत नाही त्यांचा काय निर्णय आहे तो, पण हे सगळे लोक नंतर सोडून गेले, हे दुर्दैव आहे। चला।